एक मिनिटं थोडा आपला अनुभव शेअर केला तरी फार चांगलं होईल. आज आमच्यामध्ये म्हणजे दीक्षित सर पण नागपूरवरून इथे जॉईन झाले आहे. पहिल्यांदाच्या सत्रात आले. ते अध्यात्माचे त्यांना अभ्यास आहे. त्यांना विनंती करतो की ते 2 शब्द आपले या अनुभवाबद्दल बोलतील. माईक अनम्यूट करावा लागेल. माईक अनम्यूट करावा लागेल. हां, हां. हॅलो. बोला सर. येतोय सर, आवाज येऊन राहिला? आवाज येतोय माझा? हो, येतोय क्लिअर. खूप बरं वाटलं सुधीरजी या सगळ्या सत्रामध्ये सहभागी होऊन. एक वेगळी अनुभूती, एक वेगळी मनःशांती यामुळे मिळते, निश्चित मिळते. फक्त आपल्या ठिकाणी ती समर्पणाची भावना असावी की ज्या आज्ञा मला मिळत आहेत त्याचं पालन मला करायचं आहे, त्यात मग्न मला व्हायचं आहे, त्यात समर्पित वृत्तीने मला करायचं आहे. आपण जे घेत आहात ते आत्मोन्नतीसाठी फार आवश्यक आहे. मन निर्मळ होतं, स्वच्छ होतं, विचार छान येतात, आपल्याला बरं वाटतं आणि या बऱ्या वाटण्यातूनच आत्मविश्वास निर्माण होतो. जी मोठी गोष्ट आहे ही काही दुसरीकडे विकत मिळत नाही. आत्मविश्वास तो कमवावा लागतो, तो याच प्रक्रियांमधून मिळत असतो. थोडंफार या गोष्टीची मला अनेक वर्षांपासून सवय आहे, मी ते करतो सुद्धा. आणि मला सांगायला आनंद वाटेल की यात माझा गुरु माझा विद्यार्थी आहे, पास स्टुडंट. मी शिक्षक होतो, माझ्या एका विद्यार्थी मित्राने मला हे सांगितलं आणि मी तेव्हापासून हे करतोय. षटचक्र भेदन आहे, ध्यान आहे, प्राणायाम आहे. मला यात आनंद वाटतो. किंबहुना तो माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झालाय. त्यामुळे या तुमच्या ध्यान सत्रात भाग घेताना मला खरंच आनंद झाला. आणि ज्या पद्धतीने आपण घेतलं, ज्या शांततेने, संथतेने, आत्मीयतेने त्याचा परिणाम निश्चित होतो. तुम्हाला खूप धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही सहभागी झाले. तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक असे सहभागी झाले तर बाकीच्यांना हुरूप येतो. एकंदरीत हा मार्ग पसरावा. आणि सर, याच्यामध्ये कोणी अध्यात्माचा बॅकग्राऊंड जरी नसला, आम्ही शाळे कॉलेजमध्ये जाऊन हा कार्यक्रम घेतो, मुलं विचित्र असतात, परंतु त्या क्षणातच आम्ही रिलॅक्सेशन किंवा 15 मिनिटच, फक्त 10 मिनिटच घेतो आम्ही, त्यांना इतकं बरं वाटते की कमालीचं बरं वाटते. आणि मुलं खूप प्रसन्न होतात, त्याचे स्ट्रेस पूर्ण निघून जाते. आणि आत्ताची स्थिती अशी आहे की असा मार्ग मुलांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, कारण त्यांना काहीच कळत नाही हे स्ट्रेस कसं काढायचं. म्हणून त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा मानस आहे आणि हे आम्ही बरेचदा करत आहोत. आणि आपल्याही समाजामध्ये मॅक्झिमम लोकांनी याचा बेनिफिट घ्यावा. आपण सातत्याने करू, काही हरकत नाही. कोणी रेग्युलर करा, इरेग्युलर करा, आठवड्यातून एकदा तरी करा. कारण याच्यामुळे जी काही मानसिक स्थिती आता स्ट्रेस डेव्हलप होऊन राहिली आहे, सर्व या सोशल मीडियामुळे वेगळ्या प्रकारचे इम्प्रेशन होऊन राहिलेले आहे, ते सर्व निघून जातात. माझं तर उलट म्हणणं आहे, इरेग्युलर करण्यापेक्षा रेग्युलर करा. आता अगदी बरोबर आहे. प्रत्येकाने वैयक्तिकरित्या ठरवा. आमची अडचण अशी होते की आम्ही रेग्युलर करावं. म्हणजे
आपणामार्फत मी विनंती करतो सगळ्यांना की त्यांनी ते रेग्युलर करावं. वेळ ठरवून घ्या, अगदी बरोबर. हो. स्थळ ठरवून घ्यावं आणि रेग्युलर करावं. सातत्याने करावं. निश्चित फायदा होईल. नक्कीच निश्चित फायदा, फायदा. निश्चित फायदा. आम्ही याच्यासाठी आता लोकांना, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचं, कमीत कमी इरेग्युलर तरी करा, कारण तसा आग्रह केला तर कदाचित ते करणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो की इरेग्युलर होता होता तुम्ही रेग्युलर व्हा. कारण आता जी म्हणजे पिढी समोर येत आहे, युथ समोर येत आहे, अशाच प्रकारे त्यांना समोर न्यावं लागणार. मी मध्ये बोलतो, पण मी जे बोला सर, प्लीज बोलतोय प्लीज. ना, ते तोंड देखलं बोलत नाहीये. नाही मी नाही. अनुभव घेतलाय म्हणून बोलतोय. मी माझ्या हो, अनुभवाने अगदी सांग. लोक अगदी विचारतात की बरोबर आहे. भी आपकी सेहत का राज क्या है? अब क्या बताएं, यही है जो मैं अभी आपको सांगू चाहता हूं और कर रहा हूं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हीच आपल्या कारण आरोग्याची आपल्याला साथ या समोरच्या पिढीची चिंता खूप आहे. खूप आहे. कारण जी स्थिती आज आहे त्याच्यावरती त्यांना काहीतरी सोल्युशन मिळालं पाहिजे, आणि त्याला सोल्युशन मिळते, आनंदात होतात, आनंद होतात. त्यांना कदाचित अध्यात्म कळत नाही, पण या प्रक्रियेद्वारे जे काही एक ऊर्जा संचारित होते, आणि त्या ऊर्जेमुळे सर्व आपले जे काही बॉडीतले सेंटर्स आहेत ते निर्मळ होतात आणि सूक्ष्म खरंय. शरीरापर्यंत पोहोचतं, आणि शरीर हलकं होऊन जातं. असे अनेक सध्या सत्र आपण काळ घेऊया. त्या गोष्टीची खूप गरज आहे. मन चंगा तो कटौती में गंगा. जर मन स्वास्थ्य अगदी असेल, बरोबर, अगदी मन बरोबर. स्वास्थ्य असेल, तर शरीर बरोबर काम करायला लागतं. ते हार्मोन्स, ते स्त्राव शरीरात पाझरतात. जे शरीराला आवश्यक आहे, त्याचं प्रमाण बरोबर असतं. आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित आहे. या गोष्टींमुळे एक मनोबल मिळतं आणि शरीर नीट काम करायला लागतं. खूप धन्यवाद तुम्हाला. ठीक आहे सर. येत राहा सर, मधात येत राहा, रेग्युलर आहे तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल. काही आणखी आपल्या मंडळींना प्रोत्साहित करा, या सत्रात या. तरी पण आज जरूर. मला वाटतं बऱ्यापैकी संख्या आहे, 10-12 लोक आहे, कधी कधी 2-4च लोक राहतो. आणि आमचे जे नियमित साधक आहे त्यांनाही आम्ही शेअर केलाय, म्हटलं तुम्ही पण या. ते नियमित करतात, नियमित करणारे लोक आहेत. आणि खरं सर तर आम्ही अशी व्यक्तिगत, सर्वांनी आभार मानायला पाहिजे की तुम्ही वेळ देताय त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी. माझी यात सहभागी झालेल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नम्र विनंती आहे की त्यांनी यामागचा हेतू लक्षात घ्यावा. ते त्यांच्या प्रसिद्धीसाठी किंवा त्यांच्या लोकप्रियतेसाठी नाही सांगून राहिले, ते आपल्या आत्मोन्नतीसाठी, आपल्या भल्यासाठी सांगताहेत. तेव्हा स्वतःचं भलं लक्षात घेऊन तरी आपण हे नियमित करायला पाहिजे, यात सहभागी व्हायला पाहिजे आणि इतरांनाही आग्रह करायला हवा. पण यात सातत्य असायला हवं. ते फक्त आठवड्यातून एकदा सांगणार, पण आपण मात्र हे शिकल्यानंतर हे लक्षात ठेवून सातत्याने करावं. निश्चित भलं होईल. माझा अनुभव आहे. आहे. आमच्या रंजनाताई आहेत अडूरवार, या नियमित आपल्याकडे येत आहे. आणखी मंगलाताई आहे का तुम्ही आज? रंजनाताई तुम्ही बोला थोडं. रंजनाताई आहे. आवाज येतो रंजनाताई? हो हो. हॅलो सर, नमस्कार सर्वांना. करा तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ ऑन करून सांगा, आणि हे चांगलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी. प्रयत्न बोला चालू रंजनाताई, आहे. थोडं एक मिनिट. प्रयत्न रोज चालू सकाळी 6 आहे वाजता आपण एक लिंक. नियमित करायचा. बरं बरं बरं. तर यामध्ये आम्ही एक इंडिव्हिज्युअल सिटिंग पण घेतो. कोणी जर आम्हाला फोन कॉल केला की आमच्या रोज घरी 1-1.5 तास सकाळचा आणि 1-2 तास संध्याकाळचा आम्ही याच्यासाठी ठेवला, इंडिव्हिज्युअल सिटिंग देतो. त्याच्यामध्ये हं. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही आपल्या आतल्या अडचणी आहे हृदयातल्या, त्या सर्व क्लीन होतात, आणि पुन्हा छान डीप ध्यानात जाऊन प्रोत्साहन मिळतं. खरं, खरं, ते सुद्धा खरं. आम्ही करत आहोत. कोणी फोनवर केला तरी आपण करूया. सर्वांचे धन्यवाद. आपण थांबूया आजच्या सत्रात. सर्वजणांनी असंच नियमित 7 वाजता या. प्रत्येकाने पुढच्याच गुरुवारला एक जण, एक तर कमीत कमी एक मेंबरला तरी घेऊन या, अशी मी नम्र विनंती करतो. आजची आपले आणि 10-12 लोक होता, 20 लोक होऊया. सुधीरजी, मी आत्मप्रौढी म्हणून नाही, पण एक सांगू इच्छितो की मी आणि प्लीज माझी प्लीज. पत्नी, हो. आम्ही दोघेही आमच्या घराच्या अंगणामध्ये खूप झाडं लावली आहेत आम्ही. आणि त्या हिरवळीमध्ये समजायचं आमच्या, आम्ही आपलं चटई टाकून हे सुरू करतो.
पुन्हा बोलू द्या, थोडं काही बोलत असेल तर त्यांना कसं वाटलं. 1 मिनिट बोला फक्त. काकू आहेत का? सुनंदा काकू आहे, बोलाल? आहे त्या, मला वाटते जुडल्या आहे. हा आहे ते. 1 मिनिट बोला. थँक्यू. सर आपल्याला लहान मुलांसाठी आम्ही भगवद्गीतेचा पण एक सेशन सुरू करायचा प्रस्ताव आहे की आपल्या समाजातले काही बालगोपाल जर मिळाले तर त्यांना आपण, कारण काय आहे, भगवद्गीता जर वाचली, संस्कृतची पठन केलं, त्याचा अर्थ समजून घेतला, त्या बालमनावर इतका मुलाग्र बदल पडतो की परमनंटली त्यांचं स्थित प्रज्ञाची स्थिती ते बालमनात त्यांना मिळू शकते. खरं. म्हणून आमचं एक ही जी हार्टफुलनेस संस्था आहे सर, याच्या फार मोठे प्रोग्राम्स आहेत, त्याचे आम्ही जे प्रशिक्षक आहोत. तर लहान मुलांसाठी गीतोपदेश नावाचा एक कोर्स आहे, ज्याचे 120 असे अलग काढलेले श्लोक आहेत, ते आम्ही शाळेच्या मुलांना शिकवण्याचा एक ट्रेनिंगच आहे ते पूर्ण. आणि खूप सायंटिफिकली असं, आता तुम्ही छोटी स्लाइड पाहिली, हे आम्ही तयार केलेली नाही, आमची फार मोठी टीम आहे, फार चांगले तज्ज्ञ लोक आहेत, ते सर्व छान तयार करतात, ते त्याच्यावर प्रयोग करतात. आमचे जे दाजी आहे सर्व ग्लोबल गाईड, त्यांच्या मार्गदर्शनासाठी फार मोठ्या प्रमाणात हे चाललेलं आहे जगात. तर या प्रवाहात आपल्याही समाजातली, आपली सर्व जवळपासचे लोक सहभागी होऊन त्याचा फायदा घ्यावा. कारण येणारा जो काळ आहे हा मेंटल हेल्थ हा फारच चांगली राहणार नाही असं जाणवतही आहे. आणि त्याद्वारे जर आपलं जर आरोग्य आणि आपली स्थिती चांगली झाली तर फार उपयोगाचं होईल. नाही, हे गरजेचं आहे. आपल्या पारंपरिक मुळाकडे आपल्याला वळायलाच हवं, इलाज नाही. वळावंच पाहिजे. दुर्दैवाची बाब आहे की लोकांची समजूत अशी आहे की गीता हा म्हातारपणी पठण करण्याचा ग्रंथ आहे आणि नाही, असं नाहीये. तो म्हातारपणात काही शक्यच होत नाही, समजण्याची स्थिती राहत नाही काही लोकांची. तब्येती बिघडतात, आर्थिक स्थिती बरोबर राहत नाही, मुलं बाळ सांभाळत नाही, त्यामुळे तर जगण्याच संघर्ष. म्हणजे तरुण वयातच झालं सगळ्यात पाहिजे. मोठा प्रश्न आहे सर. आणि तो सगळ्यात मोठा तरुणपणात प्रश्न आहे. आपल्या खरं तर तो शिक्षणात असायला हवा. जेव्हा जीवनाचा पाया मजबूत करायची वेळ असते, तो तेव्हा शिकवण्याचा ग्रंथ आहे, वाचण्याचा ग्रंथ आहे, समजून घेण्याचा ग्रंथ आहे. काही विद्यापीठामध्ये कोर्सेस चालू आहेत, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये संस्कृत आणि भगवद्गीता एकत्र शिकवण्याचं सब्जेक्ट इंट्रोड्यूस झालेले आहेत. पण या परिवारांमध्ये आपल्या घरोघरी हे सर्व सुरू होणं फार गरजेचं आहे. त्यात अध्यात्मही आहे, विज्ञान सुद्धा आहे. अध्यात्म, विज्ञान, पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व विकास हे सर्वच आहे त्याच्यामध्ये. भगवान कृष्णाने सगळं सांगितलंय, प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक भागावर सांगितलं, आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर भाष्य आहे. पण हरकत नाही, आपण घेऊया सर सत्र, घेऊया सर. आजचं एक सत्र. बोला सर, बोला तुमचं पूर्ण बोलून झालं, आपण बोलावं. जर आता हा एक आम्ही सत्र प्रयोजित केलं होतं, पण संख्या कमी असल्यामुळे मी थोडं पोस्टपोन करत आहोत. आम्ही निद्रा स्लीप सायकल वरती एक सेशन घेणार आहोत की म्हणजे निद्रा चक्र किंवा या निद्रा चक्र कसं चालते बायोलॉजिकली, सायंटिफिकली, आणि ध्यान केल्यामुळे निद्रा चक्र दुरुस्त झाल्यामुळे आपल्यावर किती चांगला परिणाम होतो आणि हे याची गरज किती आहे निद्रा चक्र मेंटेन करण्याची, त्याच्यावरती एक सत्र घ्यायचं आहे. मोस्ट वेळी पुढच्या गुरुवारी घेऊया. अलीकडे रोग अनेकांना जडलाय, म्हणजे या वृद्धत्वाकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना तर मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात आणि युथ मध्ये पण आहे सर. सोपी जी सायकल आहे, लोक आजकाल मुलं 1-1, 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करतात आणि मग काय ते सर्व त्यांनाही गरज आहे. घेऊया, एक थोडं समज निर्माण होईल आणि त्याचे फायदे कसे ते पण घेऊया. ते एक मी ठेवलं होतं, म्हटलं आमच्या मंचे लोकांनी थोडस ऍडव्हर्टाइजमेंट करावी, थोडं लोक जास्त जमा आली. पुढच्या गुरुवारी बहुतेक घेऊ सर. आणि ते सर शुद्धीकरणाची प्रक्रिया ते पण आपण घेऊया. एखाद्या तुम्ही राहाल, सोबत राहा,